मित्रांनो, आज आभाळ जे आले तुम्हाला सांगतो. आता बघा 5 वाजले त्या आणि हे असं आभाळ आले. तर तुम्हाला सांगतो हे असं आभाळ आलं का शेतकऱ्याची इतकी धावपळ होते. तसेच आता तुम्हाला सांगतो माझी सुद्धा धावपळ चालू झाली आहे. तर काय काय करायला लावले तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं ह्या ज्या आहेत त्या गवरे द्या ह्याच्या गौरी आहे बघा, म्हशीच्या शेणापासून बनवलेल्या गौरी द्या. तर ही गौऱ्या कशासाठी द्या बनवले त्या, तर आमच्यात असतं मायाका देवीचं दूध. तर बऱ्याच वर्षापासून 10 वर्षापूर्वी आम्ही दूध घातलं होतं. त्यापासून आम्ही मायाका देवीचं दूध आम्ही घातलंच नाही. मग ह्या वर्षी दूध घालायचं आहे मायाका देवीचं. तर त्या मायाका देवीचं दूध कसं असतंय काय असतंय हे शहर सिटीमधल्या माणसांना काहीच माहीत नाही बरं. तसलं ते काय सिस्टम असते ते. तर आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकरी बांधवांना किंवा बहिणींना किंवा माझ्या आयांना आजींना सगळ्यांना माहीत आहे की ही दूध काय असते. तर ते त्या दुधासाठी ही गौऱ्या बनवलेल्या. आता हे आबाळ असं आलंय तर इकडं बघा शिरड सोडले ते. तर ह्या आबाळामुळं ही भिजूनी म्हणून ह्या इकडं 1-2 ठिके भरले ते आणि ह्याच्यात 1 ठिकं भरले. तर त्या दुधाचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मे जून महिन्यामध्ये दूध असतं मायाका देवीची दूध. बरेच भक्तजन मायाका देवीचे तर हे जून मध्येच घालतात ते दूध. तर दूध कसं घालते ते काय ना तुम्हाला सांगतो. आता ही ज्वारी आहे बघा, तर ही ज्वारी निघाली का ह्या ज्वारीच्या धान्यापासून दूध बनवते ते. ज्या पण टायमाला आमचं दूध असेल त्या टायमाला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर ते असं बघा धावपळ चालू आहे. तर आता झाले थोडं राहिले. इकडे 2 ठिके भरून ठेवले ते आणि ही पण 1 ठिक भरलेच. तर तुम्ही कोणीकडनं व्हिडिओ बघताय काय सांगा. तुमचा व्हिडिओची सपोर्टला गरज आहे. आणि काय गडबडीत म्हणतो मलाच काय कळलं नाही. तुमच्या सपोर्टची गरज आहे माझ्या व्हिडिओला. असं आपलं घर आहे इकडं. तर मित्रांनो, आता ही बी ठिकं भरले बरं का, पण गौऱ्या अजून शिल्लक राहते. आता ह्या ठिकाणी भरायला लावले. तर ह्या गौऱ्याचं कसं आहे मित्रांनो की देवाचा नेम काय आहे की आपली खिलारी गाय जी असते त्याच्या शेणाचे, खिलारी गायच्या शेणापासून गौरी बनवलेली लागते. पण आता कसं खिलारी गाय आपल्याकडं नाहीच, त्याच्यामुळं आपण म्हशीच्याच शेणाच्या गौऱ्या बनवल्यात. आबाळ आले पाऊस येईल असं वाटत आहे. आता झाले त्या भराय 4 ठिके झाली आणि इकडं एवढ्या राहिली त्या. चला तर आता घरी आलो मित्रांनो. पोर काय करतील बघूया. पाठीमागाय बोल काय झालं कशाला. नाही करत. काय खेळत होता तुम्ही. अभ्यास करायचा ना काय झालं.
का नाही केला? कधी सांगितलं तर? मगाशी काय सांगितलं होतं? अरे मगाशी सांगितलं तर नव्हतं? 4 वाजता. 4 वाजता. आता किती वाजले त्या? हा मावळा ना दिवस मावळला आता. आता कुठं राहिली रात्र? वेळ झालीच की. आगाऊपणा करू नको. जेवण खाता काय तर म्हणत